अगं लक्ष कुठे आहे तुझं? दोनदा म्हटलं भाजीचं भांडं इकडं दे. सासूबाई रमाला म्हणाल्या. काही लक्षच नव्हतं. थोडं अवघडल्यागत रमाने सासूबाईच्या ताटात भाजी वाढली. सासऱ्याचं आणि नवऱ्याचं जेवण आटपून रमा आणि सासूबाई जेवायला बसल्या होत्या. पण लक्ष मात्र सतत दाराकडे होतं. आज तिचा भाऊ तिला घ्यायला येणार होता. रमाच्या लग्नाला 4 महिने झाले होते. सासर माहेर गावातच असल्यामुळे माहेरी राहायला जाणे झालेच नाही. उभ्या उभ्या भेटायला जायचं आणि परत यायचं. तिने ठरवले होते दिवाळीला मस्त 15 दिवस राहायचे. आईला फोन करून सांगून ठेवलं होतं की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुसऱ्या दिवशी भावाला पाठव. रमाची पहिली दिवाळी होती म्हणून सासूबाईंनी महागडी साडी घेतली होती. रमाने लक्ष्मीपूजन जोडीने केले होते. सासूबाईच्या मदतीने सगळे फराळाचे पदार्थ केले होते. खूप उत्साहाने सगळे करत होती. लक्ष्मीपूजन आटपलं की आपल्याला माहेरी जायला मिळणार आणि मस्त 15 दिवस राहणार या विचाराने ती आनंदी होती. लक्ष्मीपूजन आटपलं. जेवण करून झोपायला गेली तेवढ्यात तिचा नवरा प्रशांत बेडरूममध्ये आला. काय करतेस? कपडे पॅक करून कुठे चाललीस? अहो भाऊबीजेला माहेरी जायचं आहे मला. कधी? उद्या. दिनू येईल घ्यायला. एवढी मोठी बॅग किती दिवस थांबणार आहेस? लग्नापासून राहिलेच नाही. मिळालं आता राहिलं म्हणते थोडे निवांत. आम्ही कसं राहायचं तुझ्याशिवाय राणे सरकार? प्रशांत म्हणाला. तुम्ही पण चला ना सोबतच, लाडाने रमा म्हणाली. नको ग, इतके दिवस मी काय करू तुझ्या माहेरी? तू जा. तुला जेव्हा यायचं तेव्हा फोन करशील. रमाने आपली बॅग पॅक करून ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली. उत्साहाने पटापट कामे करू लागली. नाश्ता, चहा, स्वयंपाक सगळं 10 वाजेपर्यंत आवरलं. प्रशांत घ्यायला यायचा आश्वासन देऊन जेवण करून ऑफिसला निघून गेला. रमा आतुरतेने वाट पाहू लागली. 10 वेळा हॉलमध्ये जायची. गेटचा आवाज आला की दार उघडून बघायची. काय ग, का अशी आत बाहेर करतेस? काही पार्सल वगैरे येणार आहे का? काही ऑनलाईन मागवलंस का? नाही आई. तिला अवघडल्यासारखं झालं आणि आतमध्ये निघून गेली. सासऱ्यांना जेवण वाढलं. एक कान सारखा दाराकडे होता. शेवटी सासू सुनेने जेवायला घेतलं. जेवण करताना पण तिचं लक्ष सारखं दाराकडेच होतं. तेवढ्यात बेल वाजली. सायली ताडकन जेवणाच्या ताटावरून उठली आणि दार उघडायला जाऊ लागली. बाबा आहेत ना हॉलमध्ये, उघडतील ना दार? सासूबाईंनी असं म्हणताच ती परत जेवायला बसली. सासऱ्याने दार उघडलं. अरे दिनू, तू ये ना. म्हणूनच सकाळपासून दाराकडे लक्ष आहे वाटतं. तू सांगायचं नाही का भाऊ येणार म्हणून? सासूबाई रमाला म्हणाल्या. रमा काहीच बोलली नाही. दिनू जेवतो का? सासूबाईंनी डायनिंग रूममधूनच दिनूला विचारलं. नाही आई, जेवण करून आलोय. दिनूचं चहापाणी झालं. दिनू कसं काय येणं केलं? अहो आई, रमाला घ्यायला आलो. ताईने सांगितलं नाही का तुम्हाला? नाही. ती काहीच बोलली नाही. काय ग रमा, सांगायचं नाही का? रमा म्हणाली. काय त्यात सांगायचं? दिवाळीला माहेरी जातातच मुली. अगदी तोंडाशी आलेलं वाक्य रमा मनात बोलून गेली. तू आता कशी जाऊ शकतेस? वर्षा उद्या येणार आहे भाऊबीजेला. नणंद घरी येईल आणि तू बाहेर जाशील. तशीही माझी लेक नेहमी येत नाही. दिवाळीला 4 दिवस राहते. तिला येऊन जाऊ दे, नंतर मग जा, चांगली 15 दिवस राहा. दिनू 4 दिवसांनी प्रशांत सोबत पाठवते रमाला. दिनू रमाचा लहान भाऊ, बिचारा काय बोलणार. ठीक आहे ताई, येतो मी, रमाला सांगून जायला निघाला. बहिणीच्या डोळ्यातून अश्रू त्याच्या नजरेत लपले नव्हते, पण तो काही करू शकला नाही. रमा हिरमसून आपल्या रूममध्ये निघून गेली. बायको माहेरी गेली म्हणून प्रशांत थोडा उशिराच बाहेरून जेवून आला. आई मी जेवत नाही ग, असं म्हणून तर झोपायला बेडरूममध्ये गेला. रूममध्ये जात असतो एकदम दचकला. अगं तू माहेरी जाणार होतीस ना? उद्या ताई येणार म्हणून नको जाऊ म्हणाल्या आई. गेल्यावर जा म्हणाल्या. अगं पण ताई आपल्या माहेरी येते तर तू तुझ्या माहेरी जायला नको का? चल मी आईशी बोलतो. नको हो, जाऊ दे, जाईल मी नंतर. नवऱ्याकडे तक्रार केली म्हणतील. उगाच मतभेद नको. रमा किती समजूतदार आहेस ग तू, पण कधी आपल्या हक्कासाठी बोलावं लागतं. नवऱ्याने मध्ये बोलू नये असं वाटतं ना तुला, तर तू स्वतः उत्तर द्यायला शिक. रमाचा हात हातात घेत प्रशांत म्हणाला. असू द्या, 4 दिवस तर राहणार आहेत ताई, नंतर जाईल मी निवांतवरून.
रमा अशी बोलत असली तरी ती मनातून दुखावली होती. दुसऱ्या दिवशी नणंद माहेरी आली. भाऊ, बहिणी, आई सगळ्यांसाठी गिफ्ट आणले होते. रमा पाणी घेऊन आली. अगं, तू माहेरी नाही गेलीस? पहिलीच दिवाळीला तुझी? ताई, तुम्ही येणार होता ना? मग काय झालं? घरी आई, बाबा, प्रशांत आहेत ना? अगं, मीच नाही म्हटलं. आता तू इतक्या दिवसांनी येणार म्हणल्यावर वहिनी घरू नको का? सासूबाई बोलली. अगं आई, मी माहेरपणाला आले तसे तिलाही माहेरपणाला जायचं असेल ना. मी कुठे नाही म्हणते, तू गेल्यावर जा म्हटलं. ठीक आहे रमा, मी माहेरपणाला आली, मस्त तुझ्या हातची कॉफी कर. रमा कॉफी करायला आत गेली. आई, जाऊ द्यायचं ना तिला माहेरी? आता इतके दिवस तीच होती का माझ्या माहेरपण करायला? तू आहेस ना, मग कशाला हवी ती उगाच तिला महत्त्व देतेस? जाऊ दे तिला, आपण मस्त एन्जॉय करू. 4 दिवस ती असली की आपल्याला मोकळं नाही वागता येणार, हळू आवाजात वर्षा आईला सांगत होती. रमा कॉफी घेऊन आली. सगळे कॉफी घेत होते तेवढ्यात प्रशांत पण ऑफिसमधून आला. अरे प्रशांत, रमाला माहेरी पोहोचून ये बरं. वर्षा प्रशांतला म्हणते. ताई, आई नाही म्हणे. मी कशाला नाही म्हणते, ताई आल्यावर जा म्हटलं. ताईची भेट झाली ना, रमाला आता पोहोचून ये. जा ग, तयारी कर. वर्षाची मात्रा आईला लागू पडली होती. रमा पटकन कपडे बदलायला आतमध्ये गेली. कपड्याची बॅग तर आधीच भरलेली होती. रमाला सोडायला वर्षा बाहेर गाडीपर्यंत आली. ताई, कसं काय चमत्कार झाला ग? आई कशी काय तयार झाली? रमाला पाठवायला अचानक. वो राज की बात है प्रशांत, तुला नाही समजायचं. घी सीधी उंगली से नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. हसतच वर्षा प्रशांतला म्हणाली. दोघेही बहीण भाऊ हसू लागले. रमाला काहीही समजलं नाही. ती त्यांच्याकडे पाहू लागली. विचार करू लागली की अशी काय जादू केली नणंदबाईने सासूबाईवर की त्या माहेरी पाठवायला तयार झाल्या. कारण काहीही असो, माहेरी जायला मिळालं म्हणून रमा खुश होती आणि नंदेबद्दलचा आदर तिच्या मनात वाढला होता. रमाला सोडून वर्षा आतमध्ये आली. आई थोडी नाराजच वाटत होती. तिच्याजवळ बसत वर्षा म्हणाली. आई, काय झालं? काही नाही, चल स्वयंपाकाची तयारी करते. प्रशांत पण जेवून येईल. मी करते ना मस्त मुगाची खिचडी, वर्षा म्हणाली. आपल्या लेकीच्या हातचं खाऊन तर बघ, 2 वर्षात छान स्वयंपाक शिकली मी. आईच्या हातात हात घेत समजवण्याच्या सुरात वर्षा आईला म्हणाली. आई, अगं, एक लक्षात ठेव, असं बळजबरीने मानसन्मान मिळवता येत नाही. तू रमाला थांबवलं होतं, तीही थांबली होती, पण मनात एक अडी निर्माण झाली होती तुझ्याबद्दल आणि माझी काही चूक नसताना माझ्याबद्दल सुद्धा. आधीच नणंद म्हटलं की भावाच्या संसारात हस्तक्षेप करणारी असंच मत असतं मुलींचं, आणि काही घडलं की त्यात मतं पक्क होतं आणि मग उगीच मनात द्वेष निर्माण होतो. तुला कळते ना मी काय म्हणते? हो ग, कळतंय. हे बघ आई, तिला जेव्हा वाटतं तेव्हा जाऊ दे माहेरी. उगाच माझी लेक यायची आहे म्हणून माहेरी जाऊ नको असं सुरुवातीला असते ग माहेरची ओढ. बघ आता तू जातेस का माहेरी? नाही ना, आता जावंसं वाटत नाही. आपण आपल्या संसारात रमलो की तेवढी ओढ नसते आणि आई बाबा गेल्यावर माहेर नावालाच उरते. तेच म्हणते मी, म्हणून जाऊ दे रमाला. अगं, संसार सुरू झाला, मुलं बाळं असं जबाबदाऱ्या वाढल्या की नाही होत जाणं. आई, म्हणूनच म्हणते रमा तिचे माहेर पण भोगू दे. आपण एकमेकींचं माहेर पण भोगूया. आईच्या गळ्यात पडत वर्षा म्हणाली. मी स्वयंपाक करते, चल मी पण येते. दोघी मायलेकी स्वयंपाकघरात गेल्या व स्वयंपाक करायला सुरुवात केली. मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? मला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.